नमस्कार. आता रागारागाने रविराज हा सुभेदारांच्या घरात आलेला असतो आणि तो जोरजोरात ओरडत असतो, अन्नपूर्णा सुभेदार बाहेर या, आत्ताच्या आत्ता बाहेर या, अश्विन सुभेदार बाहेर ये. आता सर्वच जण बाहेर येतात. आता रविराजचं ते रूप बघून सर्वांनाच धक्का बसतो. पूर्णा आजी म्हणते, रविराज शांत हो. रविराज म्हणतो, तुम्ही मला शांत बसायला सांगणाऱ्या कोण आहात? लाज नाही वाटली तुम्हाला? माझ्या मुलीचं लग्न करून या घरात आणताना अहो तिच्या बापाला सांगायची इच्छा नाही झाली तुमची? तिच्या बापाला सांगावं असं नाही वाटलं? तुम्ही का असं केलं? तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते, प्लीज बाबा, पूर्णा आजीला काही बोलू नका. यात त्यांची कोणाचीच काही चूक नाही आहे. मला अश्विनशी लग्न करायचं होतं. तेव्हा रविराज म्हणतो, तू तर बोलूच नकोस. अगं, अर्जुनने तुला धोका दिला आणि त्याच घरात तू लग्न करून आलीस. तुला कसं वाटलं या मुलाशी लग्न करण्याचं? अगं, जेव्हा अर्जुनने धोका दिला तेव्हा तू एकटी पडली होतीस. दिवस रात्र तू रडत होतीस. तेव्हा याने तुला हात नाही दिला. तुझा फायदा घेतला. संधीचा फायदा घेऊन त्याने तुझ्याशी लग्न केलं आहे. तुला फसवलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही बाबा, अश्विन तसा नाही आहे. आता अश्विन समोर येतो आणि म्हणतो, रविराज काका, तुमची चिडचिड होणं स्वाभाविक आहे, पण माफ करा आम्हाला. तेव्हा रविराज लगेच अश्विनची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीशी लग्न करण्याची? अरे, लाज नाही वाटली का तुला? माझ्या मुलीचा फायदा घेतलास तू? तेव्हा रविराज असं म्हणतात. सायली म्हणते, रविराज काका, अश्विन भाऊजी तसे नाही आहेत. अश्विन भाऊजी कधीच कोणत्याही मुलीचा फायदा घेणार नाहीत. आणि अहो, प्रियाला तर चांगलाच सासर मिळाला आहे, चांगलाच नवरा मिळाला आहे. अश्विन भाऊजींसारखा मुलगा त्यांना शोधूनही सापडला नसता आणि तिचं चांगलंच झालं आहे. या घरात तुमच्या मुलीला कोणताही त्रास होणार नाही. तेव्हा कल्पना पुढे येते आणि म्हणते, हो भाऊजी, तुमच्या मुलीला या घरात कोणताही त्रास होणार नाही. तेव्हा रविराज म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. मी माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता घेऊन जातो आहे. तेव्हा कल्पना म्हणते, नाही, तुम्ही असं नाही करू शकत, कारण ती आता आमची सून आहे. तुमचा अधिकारच नाही आहे आता तिच्यावर. ते ऐकून रविराजला धक्का बसतो. रविराज कल्पनावर हात उचलतो आणि म्हणतो, माझा अधिकार नाही आहे. माझी मुलगी आहे ती. माझा पूर्णपणे अधिकार आहे. तुमचा अधिकार नाही आहे तिच्यावर. तेव्हा सायली म्हणते, प्लीज रविराज काका, राग सोडा, असं भांडू नका. अहो, समजून घ्या. खरंच आता त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. गोष्ट होऊन गेलेली आहे. आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. प्लीज रविराज काका, शांत व्हा. रविराज म्हणतो, या सगळ्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. मला फसवून लग्न केलं ना तुम्ही, सोडणार नाही मी एकेका सुभेदाराला. तुम्हाला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल ना हेच बघेन. तुम्हाला आता मी काय करतो ना तेच बघा. असं म्हणून रविराज जायला निघतो आणि पाठोपाठ प्रतिमासुद्धा. सायली धावत मागे येते आणि म्हणते, रविराज काका, प्लीज थांबा. या सगळ्यांच्या वतीने मी तुमची हात जोडून माफी मागते, प्लीज. तेव्हा रविराज म्हणतो, तू माफी मागून काय फायदा आहे? अगं, कुणीच मला कळवलं नाही. माझ्या मुलीचं लग्न असूनसुद्धा कोणच मला सांगत नाही. माझ्या बायकोनीसुद्धा मला सांगितलं नाही. त्याचंसुद्धा मला खूप वाईट वाटतं. मी कोणाकोणाला माफ करू? मी कोणालाच माफ करू शकत नाही. आणि आता मला काही बोलायचं नाही आहे. आता तुम्ही या सगळ्याचे परिणाम भोगायला तयार राहा. असं म्हणून रविराज निघून जातो. आता सायलीला मोठा धक्काच बसतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.